दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 12 लीळा पाहणार आहोत, ज्या लीळेमधून तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे, खूप सारं ज्ञान मिळणार आहे. स्वामी या चरित्रांमध्ये या जीवाचा स्वार्थ कसा आहे त्या संदर्भामध्ये सांगतात. त्यासाठी उदाहरण देतात. एका बाईचा पती मरतो, तिचं उदाहरण देव आपल्याला सांगतात. देव आपल्याला ते उदाहरण देतात की जीव कसा स्वार्थपर आहे. या विधवा स्त्रीवरनं आपल्याला ते लक्षात येते. नेमकं ते उदाहरण कसं आहे त्या विधवा स्त्रीचं, हे आपण आजच्या ज्ञानसत्रातील पहिल्या लीळेमध्ये पाहणार आहोत. पुढे देव स्वतःच्या भक्तांविषयी अनुवाद करतात. पुढे देव फटिकाचा दृष्टांत सांगतात, मासी पोफळ दृष्टांत सांगतात, देव थोटे पारधी दृष्टांत सांगतात, अक्षताचा दृष्टांत सांगतात, तृणजळुकेचा दृष्टांत सांगतात, ससुरवातीचा दृष्टांत सांगतात. तर हे सर्व दृष्टांत नेमके आहेत तरी कसे, हे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे. त्याचबरोबर चार चौघामध्ये बसल्यानंतर कसं वागावं. स्वामींच्या सन्निधानी जे भक्त आहेत त्यांना देव सांगतात की आम्ही जिथं बसलेलो आहोत तिथं तुम्ही कसं बसलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे सर्व स्वामी भक्तजनांना निरूपण करतात. या जीवाचं दुधीकरण त्यामध्ये पण किती लागलेपण आहे, किती ममता आहे, हेही देव सांगतात. आणि वामदेवाचं संत लक्षण कसं आहे, त्याने संत लक्षण कसं राखलं, कसं दाखवलं, त्याचीही प्रशंसा स्वामी करतात. आणि भिक्षांनापासून दधी भात कसा तयार करायचा हेही देव सांगतात. आजच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला हेही समजणार आहे की या जीवाचा रंग कसा आहे, आत्म्याचा रंग कसा आहे, हेही तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व ज्ञान व्यवस्थितरित्या मिळेल. तर चरित्र फार छोटे छोटे आहेत आणि त्यामुळे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये जवळजवळ 12 चरित्र आपले आज होणार आहेत. नेहमीच्याच प्रमाणे आजच्याही ज्ञानसत्रातील सर्व चरित्र स्वामींचे तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आपण जे मागितलेलं आहे ते जर आपल्याला मिळत असेल तर ते चांगलं आहे की दोषरूप आहे, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर मी दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो, ज्यामधून तुम्हाला भरपूर सारं ज्ञान दररोज मिळत असते. आणि असेच स्वामींचे चरित्र दररोज तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. अजून जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही मी स्वामींचे चरित्र अपलोड करणार आहे या चॅनलवर ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील. आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 40. मृत्यपती दहनागमनी स्त्रिये स्वार्थानुवादू. मृत्य म्हणजे मेलेल्या पतीचं दहन करण्यासाठी, गमनी म्हणजे गेलेली स्त्री, त्या स्त्रियेविषयी स्वामी म्हणतात की फार स्वार्थी आहे ती स्त्री. ती स्त्रीच स्वार्थी आहे असं नाही, तर एकंदरीत या जीवाचा स्वभाव देव सांगत आहेत. हा जीव फार स्वार्थपर आहे हेच देव सांगणार आहेत आपल्याला. स्त्री म्हणजे ती स्त्रीच स्वार्थी होती असं नाही, सकळ जीवांची गोष्ट इथे देव सांगत आहेत आपल्याला की हा जीव आहे कसा. स्वार्थानुवादू म्हणजे स्वार्थाचा अनुवाद करतात, स्वार्थाविषयी देव माहिती सांगतात. सर्वज्ञ म्हणितले एकीचा पती मेला त्या ते दहना नेले. स्वामी म्हणतात एका बाईचा पती मेला, मग त्या बाईच्या पतीला अंतिम संस्कारासाठी स्मशानात नेलेलं आहे, दहन करण्यासाठी नेलेलं आहे. आणि ते रडते गेली. ती बिचारी बाई रडत 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 गेली त्या प्रेत यात्रेच्या पाठीमागे, स्मशानामध्ये पोहोचली. तो सरणावरी घालोणी मागुती निघाली. पतीला सरणावर ठेवलं, जे काही अग्निडाग द्यायचा होता, जे काही क्रियाविधी करायची होती ते सर्व झालं. अग्निडाग दिला आणि सरण सर्व पेटलं आणि मग ती घराकडे निघालेली आहे. ते अपत्यासी तयाकडे पाहोने दी. ती स्त्री
स्वतःच्या लेकराला त्या सरणाकडे पाहू देत नाही. कांटाळेल, लेकरांना भीती वाटू शकते असं त्या माऊलीला वाटते आणि म्हणून ते लेकरांना पाहू देत नाही त्या सरणाकडे. तया लागी वरी अपत्यावरी आस. आता पती तर गेला, आता आस कुणाकडे धरणार आहे ही माता? तर लेकरांकडे. जे लेकरं आहेत आता त्या लेकरांवरच या बाईची आशा आहे. आस्था बांधली, लेकरांवरच तिची आस्था आता बांधल्या गेलेली आहे. परितयाचे काही नवटे. आता त्या पतीचं हिला काही वाटत नाही. आता तिला वाटते आता भविष्यामध्ये मला जगायचं आहे, ते लेकरांसाठी जगायचं आहे, लेकरांचं व्यवस्थित संगोपन करायचं आहे, यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे असं त्या बाईला वाटते. का अभिलाखू अंतरला. जो काही आपला अभिलाष होता, जो काही अभिलाष पतीच्या ठिकाणी होता, तो तर आता अंतरलेलाच आहे. आता आपल्यालाच खंबीर व्हावं लागणार आहे. म्हणून आपला आपला विचार करते ते लेकरं बाळ यांचं कसं करायचं काय नाही. कारण आता एकटी पडली ही माऊली. मग येता आती नाती ठेवा साटोपा ऋण आवांकितू आली. मग ती बाई घरी परत येत असताना, मग येता म्हणजे घरी परत येत असताना, आती म्हणजे आपल्या घरी काय काय वस्तू आहेत, नाती म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्याकडे नाहीत, कोणत्या वस्तू आपल्याकडे नाहीत जे आपल्याला लागणार आहेत. ठेवा म्हणजे आपल्या पतीने कोणापाशी किती धन ठेवलेलं आहे, आपल्याला कोणाकडून काय येणार आहे, हे सर्व ती मनन करत आहे, चिंतन करत आहे. साठोपा आणि कुठे धन साठवून ठेवलेलं आहे किंवा कुठे जमीन जुमला आहे, शेतीबाडी आहे, ते पण ते विचार करत आहे, स्मरण करत आहे. ऋण, ऋण म्हणजे काही कर्ज आहे का आपल्यावर, कोणाचं द्यायचं आहे का, नाहीतर उगच कोणीतरी येऊन माणूस घरी उभं राहायचा आणि दे माझे पैसे उगं भांडण करत बसायचा, हे सर्व विचार करत आहे. असा अवांकित म्हणजे सर्व विचार करीत करीत ती बाई घरी आली. तर असा तिने विचार केला की आता भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, स्वतःचा विचार करावा लागेल ना. आता किती दिवस दुःख करत बसायचं. तर देव असं म्हणतात की हा जीव स्वतःच जास्त पाहणारा आहे. पती मेला, सरणावर ठेवलं, अग्निडाग दिला, परत घरी येत आहे बाई, तर एवढे विचार त्या बाईच्या मनात आले. आपल्याला काय नाही, काय आहे, आपला पैसा कुठे आहे, आता कोणाकडून किती पैसा आणायचा आहे, किंवा कोणाचं कर्ज असेल तर ते कर्ज कसं फेडायचं आहे आपल्याला, हा सर्व विचार त्या बाईने केला. तर असा हा जीव स्वार्थपर आहे. आणि आता याच चरित्राची दुसरी बाजू जर पाहायला गेलं तर असं म्हणावं लागेल की बाई खरंच धीर गंभीर होती असंही म्हणावं लागेल आपल्याला. कारण ती बाई असं नाही म्हणाली आता माझा पती नाही राहिला, आता मी एकटी कसं जीवन जगू, चला एक लेकरू पाठीला बांधू, एक लेकरू पोटाला बांधू आणि नदीमध्ये उडी मारू, मरून जाऊ, असं नाही मनामध्ये विचार आला. जसं वसमतच्या शांताबाईसा होत्या, त्यांनी ठरवलं होतं एक लेक पोटाला बांधायची, एक लेक पाठीला बांधायची आणि समुद्रामध्ये उडी टाकायची किंवा गोमतीमध्ये उडी टाकायची, असं ठरलं होतं शांताबाईसाचं. परंतु तिच्या दैवामध्ये काहीतरी वेगळं लिहिलेलं होतं, स्वामींची भेट झाली आणि तिचं जीवन बदलून गेलं. पण या चरित्रामध्ये ज्या स्त्रियेविषयी स्वामींनी सांगितलं, ही स्त्री नक्कीच एक गंभीर धैर्यवान अशी आहे, हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते की तिने विचार केला की आता आपल्याला लेकरांचं भविष्य घडवायचं आहे, कोणाचं कर्ज आहे, कोणाची उधारी आहे, कोणाचं काय आहे, ते पण सर्व आपल्याला फेडायचं आहे, कर्ज उधारी जे काय असेल ते नील करायचं आहे. तर आपणही असं गंभीर झालो पाहिजे. एक स्त्री असून एवढी गंभीर होते 800 वर्षापूर्वी, परंतु आताचे धडधाकट मुलं जे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतात, मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतात, त्या मुलांपाशी एवढं धैर्य आता सध्याला उरलेलं नाही. तर यासाठी आपल्यालाच मुलांना घडवायचं आहे. तुमची शाळा किंवा कॉलेज मुलांना घडवणार नाही. शाळा आणि कॉलेज फक्त मुलांना एक शिक्षण देऊ शकतात, जे की एका इंग्रज अधिकाऱ्याने शिक्षण पद्धती दिली त्या अंतर्गत ते फक्त शिक्षण देऊ शकतात. माणूस म्हणून माणूस तयार करायचा असेल तुमच्या मुलांना मुलींना, तर तुम्हाला अध्यात्म शिकवावं लागेल त्यांना. पुन्हा पुन्हा आपला विषय तिथेच येऊन का ठेपतो, अध्यात्मावरच? कारण मनुष्य जन्माची वेगळीता जी आहे ती या अध्यात्मावरच तर आहे. अध्यात्म आहे म्हणून तर माणसाला माणूस म्हणतात. आणि अध्यात्मच नसेल या मनुष्याच्या जीवनामध्ये तर पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 41. पूर्व भक्तागमनी कोल्हापूर संख्या अनुवादू. एकोदी भक्ताच्या गोष्टी होत होत्या, तयावरुनी गोसावी आपली पूर्वील भक्ते सांगितली. एके दिवशी भक्तांच्या गोष्टी होत होत्या.
त्या प्रसंगावर स्वामींनी स्वतःच्याही भक्तांच्या काही गोष्टी सांगितल्या. सर्वज्ञ मित्रे बाई पूर्विले भक्ते महाराष्ट्री गंगातीरी अवतारू असे म्हणून शोधित शोधित कोल्हापूर वेरी येती आणि मागोते जाती. स्वामी म्हणतात, बाई आमचे जे पूर्वीचे भक्त होते ना ते आमची शोधणी करत करत कोल्हापूर वेरी येती म्हणजे कोल्हापूर पर्यंत येतात. कारण त्यांना माहिती आहे की ईश्वर अवतार गंगा तीराला आहेत आणि असे शोधणी करत करत ते कोल्हापूर पर्यंत येतात आणि परत जातात. जी जी आरुती काणे येती. भक्तजन म्हणतात, जी जी अलीकडे काय येत नाहीत. सर्वज्ञ म्हटले वर्णो वेशू याचाही पालटू ऐकती आणि नव्हे म्हणून मागवते जाती. आमच्याविषयी त्यांना माहिती कळते की असा असा वर्ण आहे, अशी अशी वेशभूषा आहे, असं असं बोलतात आणि मग त्यांना असं वाटते अरे हे तर काय आमचे नाही आणि म्हणून परत जातात. ते ओळखू शकत नाहीत आम्हाला, असं स्वामी भक्तजनांना सांगतात. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 42. तथा स्फटिको दृष्टांतु कथन. स्फटिकाविषयी स्वामी सांगतात, स्फटिकाचा दृष्टांत देतात. सर्वज्ञ म्हणितले फटिको बाह्याभ्यंतरे सुसोहोज्वळू जया वर्णावरी ठेविजे तया सारिखा प्रतिबिंबे तेची होये तैसे या जीवाचे स्वरूप जीव स्फटिकाकारू. स्वामी म्हणतात भक्तजनांना की फटिक बाह्याभ्यंतरे सुसोहोज्वळू. फटिक म्हणजे काय? गारगोटी जी असते. गारगोटी पण कशी? हिरवी निळी अशी नाही किंवा पिवळी अशी गारगोटी नाही, तर पाण्यासारखी जे पारदर्शक गारगोटी आहे. पाण्याचा रंग काय असतो सांगा बरं तुम्ही? पाण्याच्या रंगाचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. पाण्याच्या रंगाचं नाव आहे स्फटिकाकार आणि जीवाचाही रंग कसा आहे? स्फटिकाकार. आणि इथे स्फटिक जे बोललेले आहेत देव, ते स्फटिक असं त्या गारगोटीला बोललेलं आहे जी पाण्यासारखी एकदम पारदर्शी आहे. तो जो फटिक आहे ज्या रंगावर ठेवला, जो पानेरी दगड आहे, पानेरी गारगोटी आहे, गारगोटी पण एक दगडाचाच प्रकार आहे ना, तर जी पानेरी गारगोटी आहे, पाण्यासारखा रंग आहे, त्या गारगोटीला ज्या रंगावर ठेवलं त्या रंगासारखीच ती गारगोटी दिसते, कारण ते पानेरी आहे, स्फटिक आहे ते, आणि त्या रंगासारखीच ती गारगोटी होऊन जाते. तैसे या जीवाचे स्वरूप जीव स्फटिकाकारू. त्याप्रमाणे म्हणजे त्या स्फटिकासारखा या जीवाचा रंग आहे, जीवाचं स्वरूप तसं आहे, असं देव इथे आपल्याला सांगतात. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 43. तथा मासी पोफळ दृष्टांत कथन. एकुदी निरूपण प्रसंगे सर्वज्ञ म्हणितले. एके दिवशी स्वामी निरूपण करत असताना निरूपणाच्या प्रसंगावर देव म्हणतात, मासी पोफळ खेळता जयाच्या पोफळावरी मासी बसे तो जिंके. मासी पोफळ नावाचा खेळ आहे. तो खेळ खेळत असताना प्रत्येक व्यक्ती एक एक सुपारी स्वतःच्या समोर ठेवतो. मासी बैसे तो जिंके. ज्यांच्या पोफळावर म्हणजे सुपारीवर माशी बसली तो व्यक्ती जिंकला. तैसे जयाचे अनुसरण कडे लागे तेने जिंकले. ज्यांचं अनुसरण शेवटाला गेलं तो व्यक्ती जिंकला, असं इथे देव आपल्याला सांगतात. हे खेळाचं उदाहरण दिलेलं आहे देवाने की ज्याच्या सुपारीवर माशी बसली तो जिंकला. त्याप्रमाणे ज्यांचं अनुसरण शेवटाला गेलं, अनुसरण सिद्धीला गेलं, तो व्यक्ती जिंकलेला आहे, असं स्वामी आपल्याला सांगतात. अज्ञात लीळा लीळा क्रमांक 44. तथा थोंटे पारधी दृष्टांतू कथन. थोटे पारधीविषयी देव माहिती सांगतात आपल्याला. थोट्या पारध्याचा दृष्टांत सांगतात आपल्याला देव. एकुदी थोट्याची या गोष्टी होती यावरी सर्वज्ञ म्हटले कहणी एकू पारधी जाये मग तयाचा चौरंगू केला तो पारधीचे अंग जाणे. देव थोट्याची गोष्ट सांगतात. स्वामी म्हणतात एक कोणीतरी पारधीला गेला म्हणजे शिकार करण्यासाठी गेला, परंतु कोणीतरी त्याचा चौरंगू केला म्हणजे गुडघ्यापासून पाय तोडून टाकले आणि कोपरापासून हात तोडून टाकले. त्याला म्हणतात चौरंगू करणे. परंतु त्या व्यक्तीला पारधी करायला फार छान यायची, शिकार छान करायचा तो. परंतु आता झालं असं की पळायला पाय नाहीत, धनुष्यबाण चालवायला हात नाहीत. म्हणून अवघे तया ते राणा नेवणी उंचे टेकी बैसवीती. आणि मग जे काही छोटे मोठे दुसरे शिकारी असायचे ते शिकारी या माणसाला राणामध्ये घेऊन जायचे, उंच टेकड्यावर नेऊन बसवायचे. तो अवघे आते बुधीसी कवी ऐसी वागरू चिरिजे ऐसी मांडीजे ऐसे चिरणी करावी ऐसे खवग जया सवा तेथ बाट धरावी हा सावजाचा यावा हा निघावा. मग तो व्यक्ती सर्वांना सांगतो की जाळं कसं तयार करावं, जाळं कसं बरोबर मांडावं, रस्त्यामध्ये जाळं कसं टाकावं किंवा फासा कसा तयार करावा, रस्त्यामध्ये फासा कसा अंथुरावा किंवा जाळी कशी अंथुरावी, हे सर्व तो व्यक्ती शिकवतो. कोण्या रस्त्याने सावज येईल, कोण्या रस्त्याने सावज जाईल हेही तो बरोबर शिकवतो. सावजाचा यावा आणि निघावा तो सर्व शिकवतो त्या नवीन शिकाऱ्यांना. आणि मग तो काय म्हणतो, मरमर जाईल म्हणे मरमर गेला म्हणे वाघुर तोडील म्हणे. आणि मग तो जो थोटा आहे ज्याचे हातपाय नाहीत
तो म्हणतो त्या टेकडावर बसून, अरे अरे आली शिकार, अरे अरे गेली 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 शिकार, अरे आला आला वाघ आला किंवा लांडगा आला किंवा काय हरिण आलं, अरे अरे आलं आलं गेलं गेलं असं ओरडत बसतो तो. धरा 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 धरा. बसलाय टेकड्यावर, हाताजागी हात नाही, पायाजागी पाय नाही, बसल्या जागी उड्या मारत आहे पण, आणि तिथून ओरडत आहे, म्हणून आफळ चाफळ थोटे पीटी. आणि आफळ चाफळ करतो, उड्या मारतो जागच्या जागी, आणि कोपरापासून हात नाहीत, परंतु तेच हात जसे आहेत थोटे, हातावर हात टेकवत आहे टाळी वाजवल्यासारखं. सर्वज्ञ म्हणते, देह नसोनी पर्यंतरी ऐसे मनोरथ करी. स्वामी म्हणतात, शरीर नाही त्याला व्यवस्थित, परंतु मनामध्ये मनोरथ किती जबरदस्त चालू आहेत बघा. जागच्या जागी उड्या मारतोय हा, ज्याला हातपाय नाहीत हा माणूस. जीव मनोरथादी आश्राये येयाची शून्यता होआवी. मग देव महत्वाचा संदेश देतात तुम्हाला आणि आम्हाला. काय म्हणतात देव? आपल्या सर्वांना देव असा महत्वाचा संदेश देतात की मनोरथादी जे आश्रय आहेत यांची शून्यता झाली पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी मनोरथ माळका असतात, काहीतरी इच्छा आकांक्षा असतात, आणि त्यावरच तर आपण उड्या मारत बसलेलो आहोत. तर असं उड्या मारणं सोडून दिलं पाहिजे. तो थोटा म्हणजे तो जो शिकारी आहे हातपाय तोडलेला, तो दुसरा तिसरा कोणी नाही, आपणच आहोत. आपणच तशी उड्या मारतो. तर असं उड्या मारणं बंद केलं पाहिजे. आपण काहीतरी लिमिट्स ठेवल्या पाहिजे की बस एवढं एवढं वर्ष मला इथे या प्रपंचात राहायचं आहे, आणि एवढं एवढं काम झालं की मी माझा मोकळा होणार. एरवी तरी काय पडलंय प्रपंचामध्ये, टेन्शन टेन्शन टेन्शन, बाकी आहे तरी काय त्यामध्ये? एवढं चांगलं शरीर देवाने दिलं, हे शरीर पण त्या टेन्शनने खराब होऊन जाते. कुठं ब्लड प्रेशर होईल, शुगर होईल, जास्त टेन्शन घेतलं तर दुसऱ्या अजून बिमाऱ्या तयार होतात शरीरामध्ये, जे आपल्याला कळतही नाहीत. तर संसार म्हणजे काय आहे नेमकं? तर दुःखाचं द्वार आहे. संसार म्हणजे फक्त आणि फक्त दुःखाचं आश्रयस्थान आहे, हे आपल्याला या चरित्रातून लक्षात येते. आणि म्हणून देव म्हणतात, मनोरथ सोडून द्या, या मनोरथांचा आश्रय धरू नका, या मनोरथांची शून्यता करा, असं स्वामी आपल्याला इथे ठणकावून सांगतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 45. तथा अक्षयता दृष्टांत कथन. तथा म्हणजे त्याचबरोबर देव अक्षतेचा दृष्टांत सांगतात. एकोदी निरूपण प्रसंगे महादायसा प्रति सर्वज्ञ म्हणितले, एका दे जे तयाची अक्षता पडती, येतुकेनी तयाची झाली आणि का वास पाहोणे, काहीची बोलवणे किंगा तैसे अनुसरले याची परी. एके दिवशी स्वामी निरूपण करत होते, आणि अशा निरूपण प्रसंगी स्वामी महादेशांना निरूपण करतात की एखादी मुलगी, तिला एखाद्या घरी देऊन टाकलं मायबापांनी, तिचं लग्न लावून दिलं, लग्न मंडपामध्ये तिच्यावर अक्षता पडल्या, लग्न लागलं, अक्षता पडल्या, म्हणजे आता ती मुलगी तिच्या सासरी जाणार. तिच्यावर पूर्वीसारखा हक्क मायबाप दाखवू शकणार नाहीत. तिच्यावर हक्क तिच्या पतीचा राहणार. आणि का वास पाहू नये, दुसऱ्याने तिची वासही पाहू नये किंवा हिने दुसऱ्यांची वास पाहू नये. काहीची बोलवणे किंगा, आता तिला काही बोलता येणार नाही दुसऱ्यांना. तैसे अनुसरले याची परी, त्याप्रमाणे अनुसरला पुरुष असला पाहिजे. अनुसरला पुरुष तर असलाच पाहिजे. ज्याप्रमाणे एका मुलीचं लग्न झालं की ते सासरी गेली की ती तिच्या पतीची असते, तसंच अनुसरल्याचं आहे असं देव म्हणतात. अनुसरल्या पुरुषाने पण देवाचंच होऊन राहिलं पाहिजे, एकाच देवाचं झालं पाहिजे. बरं, अनुसरल्यानेच असं राहावं का? तर उपदेशी नामधारक जे आहेत त्यांनी पण असंच राहिलं पाहिजे. जो परमेश्वर आपला नित्यपती आहे, त्या परमेश्वराचेच आपण राहिलो पाहिजे. दुसऱ्या देवतेकडे आपण ढोंकूनही पाहिलं नाही पाहिजे. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 46. तथा तृणजळुका दृष्टांत कथन. स्वामी तृणजळुकेचा दृष्टांत सांगतात. एकुदी गोसावी निरूपण प्रसंगी गोसावी महादायसा ते म्हणितले. एके दिवशी स्वामी निरूपण प्रसंगी महादायसांना म्हणतात, बाई एकू धरुणी एकू सोडी जे की, जैसी तृणजळुका पुढा दो पायी काही धरी, मग मागील सोडी, ऐसे गोसावी आचार कुशळत्व सांगितले. आचार कसा करावा अनुसरल्या पुरुषाने, ते देवाने इथे सविस्तर सांगितलेलं आहे तृणजळुकेचा दृष्टांत देऊन. स्वामी म्हणतात, बाई एक धरावं मग एक सोडावं. ज्याप्रमाणे तृणजळुका, गवतावर आळी असते बघा, लांब आळी असते, जाडीला कमी असते. त्या आळीच्या तोंडाच्या बाजूने म्हणजे समोरच्या बाजूने एक जवळपास 5-6 किंवा 8 पाय असतात किंवा 4ही पाय असतात, आणि शेवटी मग मागच्या बाजूलाच 4 पाय किंवा 6 पाय असतात छोटे छोटे. आणि मग ती काय करते, समोरचं पूर्ण अंग उचलते, आजूबाजूला असं फिरवते, आणि गवताची काडी जर मिळाली तर त्या काडीला धरते, आणि मग मागची बाजू जे एकदम पॅक अशी धरली होती मागच्या गवतावर, ती बाजू सोडते आणि मग त्या गवतावर घेऊन जाते समोर. आणि मग परत मागच्या बाजूने त्या गवताची काडी पक्की धरते, आणि पुढची बाजू उचलून मग दुसरी काडी कुठे आहे का पाहते, आणि मग त्या काडीवर ते
पाय ठेवते आणि मग ते पुढची गाडी पक्की पकडते आणि मग मागची उचलते, तर अशी चालत राहते ती. तर असं साधकाने असलं पाहिजे. एक विधी धरायचा, मग मागचा सोडायचा, लगेच पुढचा विधी धरायचा, मग मागचा सोडायचा. रिकामं कधीही असू नये. खाली दिमाग शैतान का घर. तुमचा दिमाग, तुमचं डोकं जर खाली असेल, रिकामं असेल, तर शैतान का घर होऊन जाईल. नसत्या उचापत्या तुम्हाला सुचतील, चांगलं काम सुचणार नाही. आणि म्हणून देव म्हणतात, चांगल्या कामाचं नियोजन असं लावा की एक काम संपलं की दुसरं काम करायचं, दुसरं काम संपलं की तिसरं काम करायचं. विधायक कार्य करायचं आहे आपल्याला, ज्या कार्यामधून आपल्या जीवनाचं काहीतरी भलं होईल, आपलं जीवन काहीतरी एक वेगळ्या लेवलला पोहोचेल, असं आपल्याला चालायचं आहे. अनुसरलेल्या पुरुषांनी पण असंच वागलं पाहिजे. आणि जे कर्मराठीचे जे वासनिक मंडळी आहेत प्रपंचातील, त्यांनीही असंच वागलं पाहिजे. नाहीतर उगाच दुपारच्या वेळेला, आता लागला उन्हाळा, दुपारच्या वेळेला बसल्या बाया, या घरच्या त्या घरच्या 4-4 जणी बसल्या आणि मारत बसल्या गप्पा, इकडल्या तिकडल्या, टीव्हीच्या सिरियलच्या, असं झालं तसं झालं, पिक्चरमध्ये असं झालं. मग काय फायदा आहे का त्या गप्पांचा? आपली ऊर्जा आपण वाया घालवत आहोत. त्यापेक्षा 4-4 जणींनी बसायचं आणि पोथी ऐकत बसायचं, मोबाईलवर पोथी लावून. त्यामध्ये खूप पुण्य आहे. तुम्हाला घर बसल्या एवढी पोथी ऐकायला मिळते. असं जर केलं तर तुमचं जीवन धन्य होऊन जाईल. कारण अनमोल असा वेळ तुम्ही जर परमेश्वराच्या स्मरणामध्ये घालत आहात, परमेश्वर ही अनमोलच आहेत, त्यांच्या स्मरणामध्ये तुम्ही वेळ घालवत आहात, तर मग तुम्ही किती दैवाचे भाग्याचे आहात. आणि म्हणून सांगतो, इकडल्या तिकडल्या गप्पा नाही करायच्या, तर विधायक कार्य म्हणजेच ईश्वराचं स्मरण करायचं आहे आपल्याला. आपल्या जीवनामध्ये शांतता येईल, आपल्या जीवनामध्ये आनंद येईल ईश्वराच्या स्मरणामुळे. आणि म्हणून स्वामींच्या लीळेचं श्रवण दररोज करत जा. एखाद दिवशी व्हिडिओ आला जरी नाही, तर मागच्या लीळा ऐकायच्या. भरपूर लीळा आहेत. जवळजवळ 1250 लीळा आपण क्रॉस केलेल्या आहेत. 1250 लीळेच्या वर आपण या चॅनलवर लीळा अपलोड केलेल्या आहेत. गोविंद प्रभू चरित्र जर धरलं त्यामध्ये, तर जवळजवळ 1500च्या समोर आपण निघून गेलेलो आहोत. 1500 लीळा जवळपास अपलोड केल्यात. चक्रपाणी महाराजांचे चरित्र टाकले, दत्तात्रय महाराजांचे चरित्र टाकले, तर 1600 1650च्याही पुढे आपण निघून जातो. तर एवढ्या साऱ्या लीळा मी तुमच्यासाठी टाकलेल्या आहेत चॅनलवर. तर त्या लीळेंचा आनंद घेत जा दररोज. तर या आळीपासून आपण हे शिकलं पाहिजे, असं देव सांगतात बघा. असं निसर्गाचं निरीक्षण असलं पाहिजे. निसर्गही आपल्याला खूप सारं शिकवून जातो. दत्तात्रय महाराजांचे जे 24 गुरु आहेत, त्यामध्ये जवळजवळ 21 गुरु तर निसर्गातलेच आहेत. निसर्गातील जे घटक आहेत त्यांनाच गुरु केलेला आहे देवाने, दत्तात्रय महाराजांनी. आपल्याला शिकवण्यासाठी हे सर्व प्रकृती बसलेली आहे. हा निसर्ग आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. फक्त आपली तशी दृष्टी नाही, आपण ते गुण घेऊ शकत नाही प्रकृतीकडून, निसर्गाकडून. आणि म्हणून आपण मागे राहिलोत. आध्यात्मिक वृद्धी तुमची नक्कीच होईल. तुमची तशी दृष्टी ठेवा फक्त. कारण इथे स्वामींनी या निसर्गातील एक घटक म्हणजे तृणजळुकेचा दृष्टांत आपल्याला सांगितलेला आहे. आणि खूप महत्वाची शिकवण आपल्याला त्यापासून देवाने दिलेली आहे. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 47. तथा सुसुरवाती दृष्टांतू कथन. सुसुरवाती नावाचा एक खेळ, त्याचा दृष्टांत देव आपल्याला सांगतात. एकोदी निरूपणी सर्वज्ञ मंत्रिले लंकुर्वे सुसुरवाती खेळती एकू भोकरती डोळे झांकती मगवाती टाकती पाहता जया सापडे ते पळे भोसिवे जेने लाणी सिविली तेने जिंतिले तैसे जेनी अनुसरण लेखी लाविले तेने जिंकले. स्वामी सांगतात की लहान मुलं खेळ खेळतात सुसुरवातीचा. तो खेळ कसा आहे की एक भो करतात, म्हणजे एक विशिष्ट ठिकाण ठरवतात की या खेळामध्ये या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणाला शिवायचं आहे, तो जिंकणार. परंतु कसा जिंकणार? समोर सांगतात की डोळे झांकिती, म्हणजे डोळे झाकतात सर्व खेळाडू, आणि एक व्यक्ती काय करतो, वात टाकतो, आणि मग बाकीचे सर्व मुलं डोळे उघडतात आणि मग ती वात कुठं फेकली त्याने शोधतात, आणि वात ज्याला सापडली तो वात घेऊन पळतो आणि भो शिवे म्हणजे ज्या ठिकाणाला शिवायचं ठरवलं तिथे जाऊन शिवतो. त्या ठिकाणाला शिवलं की तो व्यक्ती जिंकला, तो मुलगा जिंकला की ज्याने ते वात घेऊन त्या ठिकाणाला जाऊन शिवलेला आहे, तर तो मुलगा जिंकला. त्याप्रमाणे देव म्हणतात, ज्याने अनुसरण लेखी लावलं, सिद्धीला नेलं, तो व्यक्ती जिंकलेला आहे. त्याने कैवल्य दुर्ग सर केलेला आहे. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 48. अळंचू निराकरण, अळंचाचा निराकरण केलं देवाने. एकुदी भक्तिजनी गोसावी या देखता अळंचू केला, तया ते सर्वज्ञ मंत्रे तुम्ही या देखता अळंचू केला, ऐसा न कीजे की हे जे तसे तेथ यासीची सकळही कीजे. एके दिवशी स्वामीजवळ भक्तजन बसलेले होते आणि भक्तजनांनी अळंच केला. अळंचू केला म्हणजे काय केलं नेमकं, तर भक्तजन आपापसामध्ये कुजबूज करायला लागले, कानामध्ये गप्पा करायला लागले, कानामध्ये गोष्टी करायला लागले. हा भक्तजन त्याच्या कानात काहीतरी सांगतो हळूहळू, तो भक्तजन याच्या कानात काहीतरी सांगतो हळूहळू. स्वामी तिथेच बसलेले आहेत. स्वामींना हे काही पटलं नाही. स्वामी म्हणतात, हे असं आळंच करत जाऊ नका, असं काहीतरी लपून छपून बोलायचं असं आमच्या समोर करत जाऊ नका. आम्ही जर तुमच्यापाशी बसलेलो आहोत तर तुम्ही आमच्या सोबत संवाद साधला पाहिजे. आपापसामध्ये काय बोलताय असं कधीही करू नये, असं देव म्हणतात. तर यावरून आपल्याला काय लक्षात येते, ज्यावेळेस मोठे माणसं बसलेले असतात, जे काही साधू संत आपल्या घरी आलेले आहेत महात्मे, त्यांच्या समोर
उगच आपणच गप्पा मारत बसायच्या असं करू नये, तर त्या साधू संतांना आपल्या काही शंका विचाराव्यात, धर्माविषयी काही जिज्ञासा करावी, हे आपल्याला स्वामींनी या चरित्रावरून शिकवलेलं आहे. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 49. दुधी करंटे ममता कथन. दुधी करंट्याच्या ठिकाणी किती ममता असते या जीवाची ते देव सांगतात. एकोदी निरूपणी सर्वज्ञ म्हणतिले सकाळी सांडिले तयाचे काहीची नाही. एका व्यक्तीने संन्यास घेतला, सर्व काही सोडून दिलं. मग दुधी करंटे लागे. एक दुधी भोपळ्याचं करंट केलं, म्हणजे दुधी भोपळ्यापासून एक पात्र तयार केलं, त्याला दुधी करंटा म्हणतात, ज्यामध्ये तो व्यक्ती भिक्षा मागतो. तयाची ममता सांडविताही न संडे. परंतु आता या साधूची ममता त्या दुधी करंट्यामध्ये बसली. अरे ते दुधी करंटा फेकून दे म्हटलं तरी त्याला ते दुधी करंटा फेकून दिल्या जात नाही, तो काय सोडत नाही. म्हणून अनधिकार जिनावे. आणि म्हणून देव म्हणतात, जे असे अनधिकार आहेत, आपली जी ममता बसते एखाद्या वस्तूवर, एखाद्या पदार्थावर, तर तिथे आपली ममता ठेवू नये. ममता म्हणजे आपला अनधिकार आहे, अशी ममता कोणावरही लावू नये. जड चेतन पदार्थावर ममता लावू नये. ममता लावली तर ते आपला अनधिकार आहे आणि अशा अनधिकार आपण जिंकले पाहिजे असं देव म्हणतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 50. वामदेवा संत लक्षण प्रशंसा. वामदेवाची संत लक्षणाची प्रशंसा केलेली आहे देवाने. एक वेळ वामदेव गुणाकर देवांचा शिष्य स्तंभविले. एक वेळ वामदेवाला गुणाकार देवांच्या शिष्यांनी चर्चेमध्ये हरवलं. ते तिही साहिले जी, त्याने ते सहन केलं. अपमान जरी झाला तरी सहन केलं. ऐसे येऊनी महादैसी गोसावी पुढा सांगितले. हा वृत्तांत महादायसांना कळाला आणि महादायसा स्वामींपाशी आलेले आहेत आणि स्वामींना सर्व सांगितलं की असं असं घडलं आणि वामदेवाने एवढं सहन केलं. ऐसे की जी तया तम नाही. महादायसा म्हणतात, वामदेव असा आहे, बिलकुल त्याला राग आला नाही. तम नाही म्हणजे काय, तर तामस गुण त्याने दाखवला नाही, क्रोध केला नाही, तिथे रागावला नाही तो. सर्वज्ञ म्हणितले बाई साहिले तेने लोकी अधिक मान्य झाले. स्वामी म्हणतात, बाई त्याने ते सर्व सहन केलं म्हणून तो लोकांमध्ये जास्त मान्यतेला प्राप्त झालेला आहे. तेही संत लक्षणा जतन केली. स्वामी म्हणतात, बाई त्याने संत लक्षणाचं जतन केलेलं आहे, संतत्व त्याने स्वतःचं राखलेलं आहे, असं स्वामी त्या वामदेवाची प्रशंसा करतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 51. भिक्षांनाचा दधिभातू करवणे. भिक्षांनाचा स्वामींनी दधिभात करायला लावला. एके दिवशी स्वामी म्हणतात, बाई भिक्षांनाचा दधिभात करा. ते कैसे जी. मग भक्तजण विचारतात की जी भिक्षांनाचा दधिभात कसा करावा. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, भातू मिठे पाणी शिंपोनी ठेविजे. मिठाचं पाणी शिंपून त्या भातावर ठेवून द्यायचं आणि मग त्याला चुरायचं चांगलं. तो दधिभातू होय. तो दधिभात झाला. पाणी भातू तोही दधिभातू होय. पाणी भाताचा पण दधिभात करता येतो. तोही मिठे कुस्करीजे. मिठाचं पाणी टाकून किंवा मीठ टाकून चांगलं कुस्करायचं पाणी भाताला. मग विभाग की जती. मग त्याचा विभाग करायचा, झाला दधिभात. मुदा की जती, त्याचे मुदे करायचे. वरी पातसे ठेविजे. वर काही पालेभाज्या ठेवायच्या, ते जे विजे आणि मग जेवण करायचं. मग भक्तिजने ऐसे प्रतिदिनी करीती. मग भक्तजन दररोज असंच करायचे. वरी प्रसादू ठेविती. आणि स्वामींचा जो काही प्रसाद मिळाला तो त्या दधिभातावर ठेवायचे. मग जेविती. आणि मग भक्तजन जेवण करायचे. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आपण जवळजवळ 12 लीळा पाहिलेल्या आहेत. ह्या 12ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी जे तृणजळुकेचा दृष्टांत सांगितलेला आहे तो संन्याशांसाठी कसा महत्वपूर्ण आहे आणि जे वासनिक मंडळी प्रपंचामध्ये आहेत त्यांच्यासाठी कसा महत्वपूर्ण आहे, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. एक तृणजळुका नावाची आळी ही पण आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते असं देवाने सांगितलं. तर नेमकं काय आहे त्या तृणजळुकेमध्ये, काय सांगितलं स्वामींनी त्या दृष्टांतामध्ये आपल्या सर्वांसाठी, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आपण जे मागितलेलं आहे ते जर आपल्याला मिळत असेल तर ते चांगलं आहे की दोषरूप आहे. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, हा जो प्रसंग सर्व आहे तो संन्याशांविषयी आहे, जे अनुसरलेले आहेत, जे आचरण करत आहेत. महादेसा उपलक्षणे, औसा उपलक्षणे. उदाहरण आपण काल काय पाहिलं, औसाचं उदाहरण होतं. महादेसा म्हणतात औसांना मागितलं ते मिळते, खरंच औसा हुशार आहे. स्वामी म्हणतात बाई ते विधीतील प्रसव आहे, त्यामध्ये मोठेपणा काय आहे. तर इथे दोन्हीही व्यक्ती म्हणजेच महादैसा आणि औसा स्वामींपाशी अनुसरलेले आहेत. तर हे अनुसरलेल्या पुरुषांविषयी आहे. अनुसरलेले पुरुष जर काही याचना करतात, मागतात स्वतःसाठी, बरं का, औसा ह्या स्वतःसाठी मागायच्या आणि म्हणून देव म्हणतात की ते विधीमधील प्रसव आहे. औसांनी जर ते महादैसासाठी, भटोबासांसाठी जरी मागून आणलं तरी त्यांना त्याच्यामध्ये दोष नाही. देवासाठी मागून आणलं तर विषयच येत नाही काही, परंतु
भक्तजनांसाठी जरी मागून आणलं तरी दोष लागणार नाही. तर हा जो प्रसंग आहे तो संन्याशांविषयीचा आहे. संन्याशांना स्वतःसाठी काही लागत असेल, एकटाच व्यक्ती आहे, आचरण करत आहे, चर्येवर आहे, अटनविजन चालू आहे आणि स्वतःसाठी त्याने काही मागून घेतलं आणि ते जरी मिळालं तर समजून घ्या की कुठेतरी न्यूनता आहे आचरणामध्ये आणि त्या गोष्टी त्याला मिळाल्या, काही हरकत नाही. तो तेवढ्या अधिकाराचा नाही. एकदम उत्तम दर्जाची चर्या होण्यासाठी कुठेतरी प्रत्येक माणसाच्या अधिकारामध्ये उणेपणा असतो. तर काहीतरी उणेपणा असेल त्याच्यामध्ये आणि म्हणून देव म्हणतात की जर एखादा व्यक्ती चर्येवर आहे, त्याला काही भेटत नसेल तर समजावं ते चांगलं आहे उलट, कारण त्या व्यक्तीला तेवढा आचार सहन होतो, सूट होतो, म्हणून देव त्याच्याकडून आचार करून घेत आहेत. आणि जर देवाला असं वाटलं की अरे आपला भक्त तर आचार करत आहे, परंतु भविष्यामध्ये त्याला त्रस उत्पन्न होऊ शकतो जर हा पदार्थ नाही मिळाला तर, आणि म्हणून देव ते पदार्थ पुरवतात. तर कुठेतरी अधिकारामध्ये न्यूनता आहे तिथे, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून ते पदार्थ तिथे त्याला मिळालेले आहेत. जो खरंच फार उत्तम दर्जाचा अधिकारी असतो एखादा अनुसरलेला पुरुष, तो एकदम उत्तम प्रकारची चर्या करू शकतो. तो सर्वात दैववान असा व्यक्ती विरळा असतो. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. बऱ्याच आपल्या दर्शकांनी या प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. थोडे मोघम मध्ये उत्तर आहेत, काही हरकत नाही. उत्तर परंतु बरोबर आलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये तथा रुची प्रशंसा, सौंदर्य अनुवादू, लाखाई कराडूबाई नामकरण, खेई भटा डकला नामकरण, माईबाई भूतानंदू नामकरणे, रुपाईसा महादाईसा नामकरण, आबाईसा वृद्धाबाई नामकरण, एकवीराबाईचे नामकरण, प्रल्हादबाईचे नामकरण, द्रविळासबाईचे नामकरण, खेई भटा भाग्या नामकरण, महादाई प्रेतत्व निराकरण असे भरपूर काही ज्ञानवर्धक चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड